नमस्कार. आता थोडी द्विदल धान्यांची ओळख करून घेऊ. 1. द्विदल म्हणजे ज्यापासून डाळी तयार केल्या जातात ती धान्ये. या कडधान्यांचा आपण सर्रास वापर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर करीत असतो. 2. ही धान्ये सर्वसाधारणपणे मधुर तुरट रसाची, कोरडी, वात वाढवणारी, कफ पित्त नाशक, मलावष्टम करणारी असतात. त्यामुळेच भाजीला पर्याय म्हणून रोज कडधान्याची उसळ आहारात योग्य नाही. आठवड्यातून 3 दिवस चालू शकेल. 3. सर्व धान्यांमध्ये मूग श्रेष्ठ. किंचित वातुळ आहेत पण पचायला हलके. कफ पित्तनाशक हिरव्या रंगाचेच मूग उत्तम. मूग शिजवून त्यावरील पाण्यात सदैव हिंग, मिरी, पिंपळी, सुंठ घालून जिऱ्यासह तुपाची फोडणी दिली की मुगाचे कळण किंवा युष तयार होते. हा युष अग्निवर्धक, जिभेला चव आणणारा, पाचक, ताकद देणारा असल्याने आजारपणात व नंतरच्या अशक्तपणात उत्तम. 4. यानंतरचे मुगाखालोखाल वापरण्यास चांगले धान्य म्हणजे मसूर. पचायला हलकी, पौष्टिक, कफ, पित्त, रक्तविकारात उपयुक्त आहे. आहारात त्या मानाने जास्त वापरायला हरकत नाही. 5. मटकी मधुर रसाची, मलाला बांधिवत्व देणारी, वृक्ष आणि थंड उष्णताजन्य आजारात पथ्यकर याचेही कळण करता येते. 6. कुळीथ उष्ण, रक्त व पित्त दोष वाढविणारा, कफवातनाशक, युरिन स्टोन घालविणारा, सर्दीनाशक, श्वासनाशक, कृमीनाशक आहे. उन्हाळ्यात आणि पित्तप्रकृतीच्या लोकांनी जपून वापरावा. कुळिथाचे कळण आमदोष घालविण्यास उत्तम. 7. वाटाणा गोड, कोरडेपणा आणणारा, फारच वातुळ आणि थंड. कच्च्या मटारांनी द्रवमल प्रवृत्ती होते. 8. चवळी वातुळ, कोरडी, पचायला जड, जास्त मल निर्माण करणारी आहे. 9. पावटा जड, सारक, वातुळ, रक्त, स्तन्य व मूत्र यांची निर्मिती करणारा आहे. 10. चणा थंड, कोरडेपणा उत्पन्न करणारा, मलावष्टभक आणि वातकारक आहे, परंतु कफपित्तजन्य विकार व ज्वर नाशक असल्याने याचे सूप अशा विकारात उपयोगी ठरते. 11. भिजवून भाजलेले चणे चव उत्पन्न करणारे, रुचिकर आणि ताकद देणारे आहेत. 12. न भिजवता भाजलेले चणे अत्यंत कोरडे, वातकर आहेत. कोरडे पदार्थ शरीरातील द्रवांश शोषून घेतात, म्हणूनच वाहणारी सर्दी या भाजक्या चण्यांनी कमी होते. 13. शिजवलेले चणे पित्त आणि कफ कमी करणारे आहेत. या चण्यात सदैव चाट मसाला, तिखट कांदा, कोथिंबीर हे कफ कमी करणारे पदार्थ घातले तर अजूनच छान. रेल्वे स्टेशनवरचा चणा चाटवाला आठवलाच असेल ना. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.